संभाजीनगरमध्ये कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेला आहे। कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे हे आंदोलन केले जात आहे। गंगापूर चौफुली इथं चक्का जाम आंदोलन केले जात आहे। कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर उतरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर मध्ये कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे शेतकरी आक्रमक झालेला आहे। कांद्याला शासनाने अनुदान द्यावं, यासोबतच शासनाने कांदा खरेदी करून सुरू करावी या मागणीसाठी वैजापुरात नागपूर मुंबई महामार्गावर गंगापूर चौफुली इथं गुरुवारी सकाळी शेतकऱ्यांनी चक्का-जाम आंदोलन केलेले आहे। शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांद्याने भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली आडवे लावत रस्ता रोखून धरलेला होता। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेला आहे, चक्काजाम आंदोलन केले जात आहे, सध्या काय स्थिती पाहायला मिळते? सातत्याने कांद्याला कमी भाव मिळतोय, त्यामुळे आता कांद्याला शासनानेच अनुदान द्यावे आणि शासनाने कांदा खरेदी सुरू करावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये नागपूर मुंबई महामार्गावर त्यांनी हे रास्ता रोको चक्काजाम आंदोलन सुरू केलेलं आहे। मागण्या मान्य कराव्या, सरकारनं दखल घ्यावी, सातत्यानं नुकसान होत आहे मात्र कोणाचंही लक्ष नाही असा त्यांचा आरोप आहे। त्यामुळे या ठिकाणी आता बरीच ट्रॅफिक जाम झालेली आहे, पोलीस फौजफाटाही त्या ठिकाणी गेलेला आहे आणि शेतकऱ्यांना आंदोलन मागे घ्यायचं आवाहन करतात। सरकार तुमच्याबाबत गंभीर आहे असं तहसीलदारांनी सुद्धा शेतकऱ्यांनी सांगितलंय। मात्र शेतकरी अजूनही आंदोलनावर ठाम असल्यामुळे या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। जी, धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।